अक्षरा, बीड जिल्हा बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आपल्याला दुर्धर स्लीप एन्ट्रिया हा आजार असून त्यासाठी सीआयडीच्या कोठडीत आपल्याला एक मदतनीस मिळावा यासाठी न्यायालयात केलेला अर्ज न्यायाधीशांनी फेटाळला। झोपताना आपल्याला मशीन लावावे लागते आणि हे मशीन लावण्यासाठी मदतनीस आवश्यक असल्याचा वाल्मिक कराड यांनी केला होता दावा। पोलीस कोठडीत खासगी व्यक्ती मदतनीस देता येत नाही असे म्हणत न्यायालयाने मदतनीस देण्यास दिला नकार। मसाजोगीतील आवदा कंपनीच्या पवनचक्की प्रोजेक्ट मधील अधिकाऱ्यांना विष्णू साठे याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी संपर्क साधला होता अशी कबुली आरोपी विष्णू साठे यानेच दिली। सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याच्यासह आणखी 2 जण अजूनही फरार। सीआयडी आणि एसआयटीने वाल्मिक कराड यांच्याकडे सुदर्शन घुलेच्या संदर्भात चौकशी केली असल्याची सूत्रांची माहिती। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या फिर्यादीची तक्रार न घेता त्याला न्यायालयात जाण्याचा सल्ला देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश। पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांनी रोहित कदम या तक्रारदाराला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार न घेता न्यायालयात जाण्याचा दिला होता सल्ला। त्यानंतर कदम यांनी घेतली होती न्यायालयात धाव। सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही असा ठपका ठेवत न्यायालयाने गुन्हा नोंद करण्याचे दिले आदेश। लवकरच पालकमंत्र्यांची यादी होणार जाहीर। मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाली बैठक। अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारण्याची शक्यता तर धनंजय मुंडे यांच्याकडे धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी जाणार असल्याची सूत्रांची माहिती। पोलीस दलात बिंदू नामावलीप्रमाणे नियुक्ती देण्यात आली आहेत की नाही हे तपासण्यासाठी संपूर्ण बिंदू नामावलीची यादीच मागवणार असल्याची आमदार सुरेश दस यांनी दिली माहिती। परळीच्या राग घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याची केली मागणी। 10वी आणि 12वीच्या परीक्षा यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या मॉडरेटर, पर्यवेक्षक आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघटनेची मागणी। 8 जानेवारीला संघटनेच्या वतीने शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयावर काढण्यात येणार मोर्चा। शेतकऱ्यांना दिलासा, शासकीय हमीभाव आणि सोयाबीनची खरेदी करण्यासाठी आता 6 जानेवारीपर्यंत वाढ। आमदार सुरेश दस यांच्या प्रयत्नांना यश। यापूर्वीच 31 डिसेंबर तारीख रद्द करून 6 जानेवारीपर्यंत वाढवली मुदत। त्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तोच दिवस आमच्यासाठी नववर्षाचा पहिला दिवस असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीला सामुदायिक आमरण उपोषण करणार असल्याचा केला पुनरुच्चार। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील तपास करणाऱ्यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। या प्रकरणातील बारकावे समजून घेण्याचा अधिकाऱ्यांनी केला प्रयत्न। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनाही भेटले पथक।